महाराष्ट्रात आज एका योजनेभोवती प्रचंड गोंधळ आणि उत्सुकता सुरू आहे. कारण एकाच सरकारची एकाच योजनेची आणि एकाच महिन्याची रक्कम असूनही काही महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की ही तफावत नेमकी का होते? पैसे कुठे अडकले जात आहेत? ई-केवायसी पूर्ण असूनही काहींना लाभ का मिळत नाहीये? निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे हप्ते कसे अडले? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 4,500 रुपयांच्या यादीत आहात की 1,500 रुपयांच्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न जोरदार चर्चेत सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कोणाला आणि किती मिळणार? काही महिलांच्या बँक खात्यात थेट 4,500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये येणार आहेत. त्यामुळेच राज्यभरात संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. अनेक महिला विचारत आहेत की आपण नेमके कुठल्या यादीत आहोत आणि आपल्याला कमी रक्कम का मिळते, तर शेजारच्या महिलेला जास्त पैसे कसे मिळत आहेत? लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून महिलांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र योजना सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान अनेक अडचणी समोर आल्या. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते अनेक महिलांना मिळाले नाहीत आणि त्यामुळे महिलांमध्ये नाराजगी वाढली आहे. या हप्त्यांमध्ये विलंब होण्यामागील प्रमुख कारण ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे हे सांगण्यात आले. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, कागदपत्रांमध्ये विसंगती असणे किंवा तांत्रिक अडचणी यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबले. विशेष म्हणजे काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या, तर काही भागांमध्ये महिलांनी आंदोलनाचा मार्गही स्वीकारला. या परिस्थितीची गंभीर दखल घेत महिला व बाल विकास विभागाने थकीत प्रकाराची तपासणी सुरू केली. संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या घरी जाऊन माहिती तपासण्याचे आदेश देण्यात आले. नियमबाह्य अर्ज, चुकीची माहिती आणि अपात्र लाभार्थी यांची छाननी सुरू असून त्यानंतर पात्र महिलांना थकीत रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते मिळाले नव्हते आणि ज्यांनी केवायसी पूर्ण केली, अशा महिलांना फेब्रुवारी महिन्यात हे 3ही हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. म्हणजेच अशा महिलांच्या बँक खात्यात थेट 4,500 रुपये जमा. मात्र सर्व महिलांना 4,500 रुपये मिळणार नाहीत. ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा नियमित 1,500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा होतील आणि याच कारणामुळे दोन्ही वेगवेगळ्या रकमांची चर्चा सुरू झाली. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेला राजकीय वळणही मिळालं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने आगाऊ हप्ते देण्यास मनाई केल्यामुळे जानेवारी महिन्यात अनेक महिलांना फक्त एकच हप्ता देण्यात आला. आता अशा महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भविष्यातील बदलांबाबतही चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान काही मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले होते. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर राज्यातील लाखो महिलांना अधिक आर्थिक दिलासा मिळू शकतो. सध्याच्या परिस्थितीत महिलांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे का नाही, आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी योग्य प्रकारे लिंक आहेत की नाही आणि अर्जातील माहिती अचूक आहे का याची खात्री करून घेणे. कारण फेब्रुवारी महिन्यात 4,500 रुपये मिळणार की फक्त 1,500 हे सरकारपेक्षा या कागदपत्रांवरच अधिक अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली माहिती तपासून घेणे गरजेचे ठरते.